आज एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही इथं आहोत. माझ्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विश्वजित घोडके साहेब आणि सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी साहेब देखील आहेत. काल रात्री एक मोठी कारवाई सायबर गुन्हेगारांवर सायबर पोलीस स्टेशननी केलेली आहे. विषय असा आहे की माझं बँक अकाउंट किंवा माझ्याकडे असणारं ATM कार्ड, माझ्याकडे असणारं डेबिट कार्ड, माझ्या नावावर घेतलेलं सिम कार्ड, माझ्या नावे इश्यू झालेले चेक हे मी दुसऱ्या कोणाला तरी कमिशन खातर वापरण्यासाठी देते आणि इनडिरेक्टली ती व्यक्ती आंतरराष्ट्रीय आंतरराज्य अशा पद्धतीच्या सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग बनते. म्हणजेच कसं की एका व्यक्तीने XYZ या व्यक्तीने, मग ती व्यक्ती अगदी गरीब असेल, डिजिटली इलिटरेट असेल, फायनान्शियली इलिटरेट असेल, अशी व्यक्ती किंवा सॉफ्ट टार्गेट शोधणं आणि अशा व्यक्तींचे बँक अकाउंट, त्यांच्या नावे बँक अकाउंट काढून घेणं, काही वेळेला असे बँक अकाउंट काढण्यासाठी त्यांना मदत करणं आणि त्यांना 2-3% कमिशनचं आमिष देणं आणि या आमिषावर ते मग आपलं बँक अकाउंट वापरायला देतात. आपल्या नावावर सिम कार्ड घेऊन ते सिम कार्ड दुसऱ्याला वापरायला देतात. त्या बँक अकाउंटच्या नावे इश्यू झालेले चेक वापरायला देतात. त्या बँक अकाउंटवर मिळालेलं ATM कार्ड, डेबिट कार्ड हे दुसऱ्याला वापरायला देतात आणि अशा अज्ञानापोटी दुसऱ्याला वापरायला दिलेले किंवा कमिशन पोटी दुसऱ्याला वापरायला दिलेलं आपलं अकाउंट जे आहे ही सायबर फ्रॉडस्टर्स किंवा सायबर स्कॅमर्स हा गुन्हा करण्यासाठी वापरतात. आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सायबर फ्रॉडस्टर्स जे आहेत, सायबर स्कॅमर्स जे आहेत, हे वेगवेगळे गुन्हे करतात, वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे करतात. डिजिटल अरेस्ट असेल, OTP घेऊन त्याच्यातून फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा फसवणुकीचे गुन्हे असतील, अशा प्रकारचे गुन्हे करतात. तर त्याच्यासाठी ते स्वतःचं अकाउंट वापरत नाही, हे अशा पद्धतीचं म्यूल अकाउंट वापरतात. म्यूल अकाउंट म्हणजे ते दुसऱ्याच्या नावे असतं पण मी ते भाड्याने घेतलेलं असतं वापरण्यासाठी. अशा पद्धतीचं म्यूल अकाउंट ते वापरतात आणि अशा पद्धतीने मिळालेले जे रॉंगफुल गेले म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळालेले पैसे ते अकाउंटवर घेतले जातात आणि त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून त्याच्या चेकद्वारे किंवा त्याला बँकमध्ये पाठवून विड्रॉल करून किंवा ATMद्वारे विड्रॉल करून किंवा दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावून हे गुन्हेगारी कृत्यातून मिळवलेले पैसे हे त्या व्यक्तीच्या अकाउंटवर घेऊन ते पुन्हा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात, जेणेकरून तपास यंत्रणेला लवकरात लवकर त्याचा छडा लावता येऊ नये. म्हणजे फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर, फिफ्थ, 6th लेअर पर्यंत हे अकाउंट चेंज होत जातात आणि हे अकाउंट आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे जेव्हा दुसऱ्याला वापरायला देतो तेव्हा आपण या गुन्हेगारी टोळीचा सदस्य बनतो आणि अशा पद्धतीची कारवाई काल कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यांच्यासोबत हवालदार सुप्रिया रोमन मॅडम, हवालदार संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार रुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुलघरे आणि LPC पवार या पथकांनी केलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि या 4 आरोपींकडून आतापर्यंत जवळपास 2,34,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या 4ही आरोपींना या गुन्ह्याचे तपासी अधिकारी जे आहेत LCP चे PI घोडके साहेब यांनी आज कोर्टामध्ये हजर केला. तर 7 दिवसाची त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये पुढचे जे लेअर आहेत अजून त्यांनी कोणते अकाउंट वापरलेले आहेत, कोणत्या व्यक्तीनं असं हाताशी धरलेलं आहे याचा तपास आपण यापुढे करत आहोत. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, लोक जाणते अजाणतेपणे या गोष्टी करत आहेत. घर बसल्या फक्त मी अकाउंट उघडून देतोय तर मला 2-3% समजा 1 लाख रुपयाचं जर अवैध रित्या ते पैसे त्या अकाउंटवर आले असतील तर त्याचे 2-3% म्हणजे तुम्हाला 2-3 हजार रुपये घरी बसल्या मिळतात. तर काय त्याला अडचण असणार आहे त्या व्यक्ती
व्यक्तीला, म्हणजे दोघे पण गेन सिच्युएशन मध्ये, दोघे पण विन सिच्युएशन मध्ये, म्हणजे जो वापरायला देतो त्याचाही फायदा होतो आणि जो वापरतो त्याचाही फायदा होतो. नुकसान कोणाचं होतं? ज्याचं फसवणूक झालेली आहे, ज्याच्याबरोबर स्कॅम घडलेला आहे त्या व्यक्तीचं नुकसान होतं. तर या अनुषंगाने लोकांना किंवा जनतेला माननीय SP सरांकडून हेच आव्हान आहे की तुमच्या नावे तुम्ही स्वतः जे काही अकाउंट बँकेत काढलेलं आहे, तुमच्या नावे जे सिम कार्ड घेतलेले आहे, तुमच्या नावे जे ATM डेबिट कार्ड बनवलेलं आहे, तुमच्या नावे जे चेक बनवले, कुठल्याही कारणास्तव अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणालाही वापरायला देऊ नका. आणि असं जर कोणी आलं आणि याच्यापेक्षा जास्त कमिशनची जर तुम्हाला आमिष दाखवलं तर तुम्ही निश्चितपणे जे टोल फ्री क्रमांक आहे 1930 हा टोल फ्री नंबर आहे. या टोल फ्री नंबरवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता किंवा आपला नेहमीचा डायल 112 हा नंबर आहे, 112 या नंबरवर देखील तक्रार दाखल करू शकता. पण सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे ही कळकळीची विनंती आहे की आपण असल्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, कारण तुम्ही अशा आमिषाला बळी पडलात तर नकळतपणे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा भाग बनणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण काळजी घेणं फार गरजेची आहे. मी सातारा जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे आणि सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जी काही कामगिरी केली ही निश्चितच खूप चांगली कामगिरी केली आहे. ही आपली 9वी कामगिरी आहे. आणि यापूर्वी असे मॅन्युअल अकाउंट वापरायला जे दिलेले आहेत असे 6 गुन्हे आहेत. ATM वापरायला दिलेला आहे असे 2 गुन्हे आहेत आणि सिम कार्ड वापरण्यासाठी दिलेले आहेत असा 1 गुन्हा आहे. असे आपण 9 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि इथून पुढे देखील आपण याच्यामध्ये वर्कआउट करून दाखल करू. तर मला पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान आपल्या सर्वांना आपल्या मार्फतीने आपल्या मध्यस्थीने करावं असं वाटतं की अशा कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नका आणि आपल्या मालकीची कोणतीही वस्तू कोणत्याही कारणास्तव दुसऱ्याला वापरण्यासाठी देऊ नका. मॅडम, आता हे जे अकाउंट ज्यांना दिले ज्या क्रिमिनल्सना, ते अकाउंट होल्डर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? होणार ना, त्यांना पण सहआरोपी करणार? कायद्याचं अज्ञान याला काहीच एक्सक्यूज नाहीये. ते जे म्हणतील की मला माहित नाही, पण तुझा अकाउंट आहे ना, तुझं अकाउंट हे तूच वापरलं पाहिजे. आणि KYC असेल, KYC कशासाठी असतं की बँकेला तो कस्टमर माहिती असतो. आता बँकेचा याच्यामध्ये रोल नसेल, कारण मी जर स्वतःहून गेले आणि मला माझं अकाउंट उघडायचं असेल तर त्यांना त्याच्या माझं इंटेन्शन माहिती नसतं ना, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. पण मला माझं अकाउंट यांना चुकीच्या कामासाठी वापरायला द्यायचं असेल तर हा माझं इंटेन्शन असतं. त्यामुळे माझ्यावर किंवा अशा पद्धतीने जे अकाउंट काढतात आणि वापरायला देतात त्यांच्यावर प्रत्येकावर आम्ही गुन्हा दाखल करणार. त्या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करणार. साताऱ्यातल्या किती नागरिकांची फसवणूक झाल्याची काय माहिती आहे? आतापर्यंत आपण जे 9 गुन्हे दाखल केलेले आहेत तर त्या 9 गुन्ह्यांमध्ये एकूण बाहेरच्या राज्यातले पण आरोपी आहेत. तर आम्हाला तिथे जाऊन सुद्धा याच्यामध्ये तपास